कुठून असताना इथं येऊन तू नाही ते चाळ करायला लागलास. तुला मात्र आता सोडणार नाही. बऱ्याच दिवसानं सापडलास. तुझे शुभ्र चिन्ह कळे आता, सोय झालासी भीक मागता, भिके माझी कपटता, श्रीराम आणता कांता. बरं, इतकं शुभ कार्य राजा रावण तुझं शुभ चिन्ह मला कळून चुकलंय. जो तू स्वतः पंचवटीला गेलास का, तिथं असताना गेल्याबरोबर म्हणलास भिक्षाम देही माते, जरा काही ना काही खायला असताना वाढ. माझ्या पोटात दिवी गावराची आग पडली, काहीतरी खायला दिली. आणि तिथून असणारा गोसाचा वेश धरला, नाही ते कपडे अंगावर भगवे परिधान केले आणि माझा अपखाराने इथं असताना करून घेऊन आला. आणि तिथं आल्यावर तिथं माता मला इथं आलं म्हणतो, होती का माझी गुहस्थाची जे पत्नी, ती भुक्षकांची निजनसी, तू तव केवळ मातु गमनी, सीतावरनी उग. जे ग्रस्त आश्रम इथं ज्यानं खाऊ घातलं, ज्याची खावा त्या पोळी त्याची वाजवावी टाळी, ज्याचं खावा मीठ त्याचं करावं नीट, नाही तर लावात नीट वाटला. म्हणजे असं काही करू नये. त्यावेळेस असणारा तू असणारा त्या मातेची ग्रस्त आश्रम मातेचा असणारा हनुमंत बोलतोय लंकेत, त्याच्या पुढं सिंहासनाच्या समोर तिथं असणारा खायला मागितलं. तिने खायला फळमुळं कवायला तुला दिले आणि तिथून असणारा तिचं लगेच अपहरण केलं. आणि इथं आल्या आल्या नाही तो असणारा, असा तुझे संस्कार आहे, असे तुझं चरित्र आहे आणि असा तुझा एक प्रकारचा भिकारडापण आहे. तो मला कळून चुकला. तो किती असणारा नीतीचा आणि धर्माचा आहे. भिक्षा देव मनसी माते, शेती अभिलासी सिटे, महापापी तू सर्वाते, सनिपाते घेतलासी. त्या वेळेस असताना हा मारोतराम म्हणू लागला भिक्षाम देई माते म्हणलास, तुला सनिपात झाला. म्हणजे असताना तू भ्रमित झालास आणि भ्रमित होऊन नाही तेच असणार कार्य तू महापापीस. महाराज मी मुद्दा म्हणत नाही बरं का, मला माफ करा. कारण कधी कधी काय होतं बोलणं ठोकर निबर असल्यामुळं की वाटतं हे रावणाच्या विरोधातच बोलतो मी. रावण महाव दुश्मन बी नाही आणि सजन बी नाही, मायबाप बी नाही, कुणीच नाही तो. आणि त्याच्यामुळं यदा कदाच वाटतं कोणाकोणाला, पण तसं काही नाहीये. कारण जे नाताना लिहिलंय ते असं ठोकण्याची पद्धत आहे. बाकी नाही. बाप होणाराची थोरी, राज्यत्व सांडोनिया दुरी, जोई घेऊनिया करी, सोय भिकारी झालासी. जे होणार आहे ते असणारा काळ्या दगडावरली पांढरी रेघ आहे. तू असणारा भिकारी झालास. बरं, नसताना तुला काही अपेक्षा नसताना असणारा भिकारी सोडून घेतलंस, गोसाचा वेश घेतला. आणि गोसाचा वेश झाल्याशिवाय कोणी काही फसवून देत नाही. म्हणून असणारा तू आता भिकारी झालास, तुला आता भिकार लागणार, भिकाचे डोळे येणार म्हणजे येणार. असा हनुमान असताना लंकेत बोलू लागला. सोय होताची भिकारी, राज्यत्व पळवी पळेदुरी, जय ते देद भाष्य तुझी थोरी, परणारी चोरसी. जळ तुझी थोरी, मोठेपणा असताना जळ तुझा, तुझी 33 कोटी देवामध्ये कीर्ती असेल, स्वर्गात असेल, मृत्यू पातळात असेल, पण असणारी जळ तुझी ते मला कशामुळं, मला तू लोकांच्या बायका चोरतोस म्हणून. तुझा धंदा काय, त्याच्यामुळे तुझं कीर्ती सर्व काही असं. बरेच चोर पाहिले पण लोकांच्या बायका चोर नाही, चोर फक्त तूच एकच. असं हनुमान म्हणला कुठं, लंकेत. अवधता वानरासी, मारितन मारवे आमासी, विलोकोनी बोलता देसी, रावणासी अति चिंता. त्यावेळेस असताना हा राजा रावणाच्या समोर बोलत असताना राजा रावणानं हनुमंताकडे बघितलं. ते म्हणला याला बोलून सुद्धा हे घाबरत नाही, याला शास्त्र हाणून लागत नाही, याला असणारा बांधला फाश्यामध्ये, फासा भरमा फासा सुद्धा चलत नाहीये. गीतेमध्ये एक श्लोक आहे, न चिदंती शास्त्राला न नंदरती पावक न चिन्हे काल दिन तपो. म्हणजे शास्त्रानं तुटत नाही, पाण्यात बुडत नाही, अग्नीनं जळत नाही, ह्याचा शेपूट सुद्धा कुठं जळलं. असं असताना हा हनुमान आहे. हे रावणाला कळलं. पण येते आणि हनुमंत, आमासी न जोडे पुरुषार्थ, हनुमान माझा करीला गात, चई कापंत रावण. रावण स्वतः हनुमंताला पुढं बघून म्हणला, एक
ना तपस्तोर अशक्वनात होत. हे आपल्या पोरानं स्वतःच आपला काळ असताना हनुमान लोक असताना सकाळी उठल्या उठल्या दर्शन घेतात आणि रावणाला हनुमान काळ दिसू लागला. कशामुळं? माझं म्हणलं हे आता दडबड केल्याशिवाय नाहीये. रावणाचे सिंहासन तया समान पुच्छासन हनुमान बैसला सावधान दशानन लक्ष्मण. रावणाचं जसं सिंहासन वाहन होतं तसंच असताना या मारुतीने आपल्या शेपटाचं सिंहासन केलं. त्याच्यावर असताना उंच जाऊन बसला. त्याच्यापेक्षा 6 हात उंच केलं आणि उंच बसल्याबरोबर रावणाकडे तोंड करून गोष्टी करू लागला. भाषण देऊ लागला. काय म्हणला हनुमान? दशमुखोनी सम्मुख वानर बैसला निशंक रावणा लागली दुख दुख अधोमुख सोय. राजा रावणाच्या समोर असणारा मारुतराया बसले आणि बसून असणारा ज्ञानाच्या वैराग्याच्या आणि त्यानं काय काय केलंय हे पाडा वाचू लागले. तेवढंच असणारा राजा रावणाला असणारा दुसदुस लागली. घाबरलं. हादरून असणारा राजा हनुमंताच्या मुखाकडे पाहू लागलं. इंद्रजिते हनुमंत धरोणी आणला लंकेत सत्य रावणाचे चिंता चिंता ऐसी. इंद्रजित हनुमंत धरोणी आणला लंकेत सत्य झाला ब्रह्मा वाक्यात मज अपघात ओढवला. त्यावेळेस असताना इंद्रजिताच्या लक्षात आलं की हे काही लवकर आपल्या ब्रह्मपाया सापडत नव्हतं. ब्रह्मदेवानं रावणाला सुद्धा कळलं. ब्रह्मदेवानं आपल्याला जे जाता जाता काय म्हणलं होतं? यस आपेस आपेस यस. असं असताना 4 तोंड त्याला ते चतुरातो शिरोमणी म्हणून असताना त्यानं थोडं गोठळ्यात बोललं म्हणून युद्धाला गेलं. तिकडच असताना पुन्हा फाश्यामध्ये घेऊन हनुमंताला इथं आला पण असताना हा वानर इथं काही नसताना वेगळाच कारभार केल्याशी गपचीप जात नाहीये हे रावणाच्या लक्षात आलं. रावणाचे चिंता चिंता ऐसी कळ सरली हनुमंतासी वानर श्रेष्ठ मंडिल्या त्यासी लंकेशासी गाजावया. त्यावेळेस रावणाची चिंता अशी होते की हे वानर आहे का? हे आपल्याला गाजल्या शिबिरात छळ केल्या शिबिरात नाहीये. आणि हनुमंताला सुद्धा कळलं की आपण इथून गपचीप जाणार. कारण आलो कशाला आपण? वनामधून असताना तिकडून तिकडेच असं कोणातून भेट घेऊन जायत होतं. पण इथं रावणाचं बळ पाहिजे. रावणाची असणारी कीर्ती पाहिजे. रावणाचं एक प्रकारचं जे काय सैन्य आहे हे असं तुकण्यासाठी मापण्यासाठी हा हनुमान इथं आलाय हे त्या रावणाला सुद्धा कळलं. रावण सम्मुख हनुमंत बैसोनी वाकुल्या दावित काका कुशी गाजवित लावित. रावणाच्या समोर बसून असणारा ते मारत राहा स्वतः. एक तर असताना ते सिंहासनावर उच बसले आणि पुन्हा त्याला वाकडं दाखवू लागले. वाकडं दाखवून जरा असताना इकडे तिकडे बघितलं की 2 खुशी काजू लागले. ह्याला वानर चाळ म्हणतात. हे मारत राहणं वानर चाळ सुरू केले. उच्च लाविताचे नाकी केश भरले नासी की रावणा शिकेवरी शिकी दशमुखी. रावणाच्या असताना सिंहासनावर बसलेलं तिथं मारुतरायानं एकतर उंच आसन केलं होतं. पुन्हा शेपूट वाढविलं. मारुतराया शेपूट वाढवतं आणि ते वाळव्या जे होते ना शेपटाला त्या वाळव्या त्याच्या नाकात घातल्या. नाकात घातल्याबरोबर त्याला 10 तोंड होते. ते इतकं शिकायला लागलं आपल्या शिका जरा दर्जन उभे लावल्या बंद होत्या. पण त्याच्या बंद कशाला झालं ते ऐका. दाई नाकी दिके धड धडा होत शेबुडाचा सडा सिंहासनी रोकडा वानर गाडा. 10 तोंडामध्ये असणारा नाही नाकामध्ये हनुमंतानं जेव्हा शेपटाच्या वाळव्या घातल्या त्यावेळेस असताना या राजा रावणाला एवढ्या शिका येऊ लागल्या एवढ्यावर थांबलं नाहीये. रांगोळी काढून सडा कसा टाकतात माता मावल्या शेणाचा सडा तसा त्या शेंबळाचा सडा. बरं याच्या 10 तोंड हीच नाक पड्या. याच्यामधून शेंबूड का कमी यायचं आहे का काय? कधी बार केल्या शेंबूड आहे काय? एवढा सडा झाला. त्याच्यामध्ये बऱ्याच राक्षसाचे पाय मला तर वाटतं घसरले असतील. ते किती घसरले का नाही मला माहिती. पुढे शिकेची पाडता
बरिष्ठ तसे कंठ गाजला. धन्यवाद धन्यवाद. माझ्या आजोबा तुला कळालं त्याच्यामुळे मी काही लय मोठं वाढवीत बऱ्याचशे सगळ्यालाच कळालंय त्याच्यामुळं लय वाढवीत नाही कीर्तन ऐकायचं. चला. राज सन्मान राजाभिमान वानरे उडविला संपूर्ण सिंहासनी दशानन लज्जायमान बरं ज्या वेळेस असणारा राजा रावण सटासट शिकू लागला त्यावेळेस असणारा सगळ्या सभेत असणारा त्याचा अपमान झाला, सिंहासनावर हातरू लागलं आणि मग मात्र जरा सरसवून बसलं पण मनात खदखदच होती. वानरन गणी राक्षसांसी दृष्टीनानी प्रधानासी रावणे जावणी मानसी सम्मुखे कपिसी पुसत. त्यावेळेस वानर अजिबात असणारा ते सर्व राक्षसाला कुणाला घेणीत नव्हतं आणि कुणी समोर आला त्याला उत्तर द्यायल्याशिवाय राहत नव्हतं. हे रावणाच्या लक्षात आलं. ते सिंहासन उठलं आणि रावणाला असणारा आपला हनुमानला म्हणू लागले, हे हनुमान तुझं इकडं कुणकड येणं कुणकड जाणं ते मला उगाच सहज. रावण हे सोनी बोले उत्तर रे तू कोणाचे वानर तैसाची हे सोनी बोले कपिंद्र एके साचर. रावण असणारा हनुमंताच्या समोर आला आणि हेळसंड करून त्याला वाटलं हे दूत आहे. त्याने बऱ्याच दूताचा घात केला होता अगोदर. तसा असताना याचा काय अपमान करावा म्हणजे उठून जाईल म्हणून मारुतीचा अपमान. अरे तो कुण आलास कुठं आलास इथं असं येण्याची परवानगी घेतली का कशासाठी आलास असं जरा हेळसंडून बोलू लागलं. त्यावेळेस हेळसंडून हनुमंत त्याचा अपमान करून जशाच तसं उत्तर द्यायला हनुमंत होतं. ते काय तुम्ही अन्याय करा मी गपची बसल असल्यातला नव्हता. जशाच तसं उत्तर ऐका. ऐके म्हणतासी अरे सवेची दुसरा म्हणे करे तैसेची मांडीला वानरे विषाच रे हे सोनी. त्यावेळेस असताना राजा रावणाने विचारल्याबरोबर राजा रावण असं म्हणू लागला, ए वानरा. वानर म्हणलं का रे रावणा आणि का म्हणल्याबरोबर स्वतः असताना त्या ठिकाणी आणि आरतुर असणारा कारण दुसऱ्या घर तुमच्या मी पाया पडलं तर असताना ते माणूस दुसरं पाया पडतंय आणि किंवा एखाद्याला सावजाव बोललं तर आवाजाव बोलतोय पण उभं एखादं सावजाव बोलायचं एखादं म्हणायचं हे हो तिकडं असं जर बोलला तर त्याच्यात काही एक प्रकारचे असणारा समन्वय नाही. तसं असणारा हनुमंतराय त्याचा अपमान करू लागला आणि अपमानामध्येच एक वेळेस असणारा स्वतः राजा रावण म्हणलं याला मी अपमान केला पण हे माझाच अपमान करतोय मी करू काय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. मारिले वन कर किंकर जम्मूमारी प्रधान कुमार पंचसोनानी मी मारिले शूर तो मी वानर हनुमंत. त्यावेळेस हनुमंतानं आपला परिचय द्यायला सांगून सुरुवात केली. म्हणला पहिल्यांदा आलं का त्यावेळेस असणारीची भवानी केली का ती भवानी असणारी 14,000 बनकर 80,000 किंकर आणि असणारा तर तुमचा प्रथम सीतासुदी हनुमंत गेला लंका दहन करून जो आख्या मारला आवडता तुमचा तू आणि तो जममाळे मोठ्या डेअरीवर होता का त्याची डेअरी फोडली का ते हे सगळ्याची ज्याने वाट लावली का ती अवान्य रे म्हणला. एवढ्यावर समाधान होत आहे का अजून पुढे सांगू असं हनुमान बोलला. वृषांचा उपडा झाडीला इंद्रजितांचा पदडा पादडा अखया कुमार या अशोक वनाचा असणारा म्या पूर्ण उपडा केला. एक वर्ष ठेवला नाहीये निमित्त होत ते तुला भेटण्यासाठी आणि तुझा असणारा अवसान शोधण्यासाठी त्यावेळेस असणारा आणि पुन्हा लंकेमध्ये येण्यासाठी ज्यावेळेस अशोक उपटीला तुझे मुलं जाऊन आले आणि मी ठार केले. कोणाचा मन शिकायचा कोण येथे या वया काय करण पुरुषिल्या. त्यावेळेस असणारा तू असं हिच्याला मला विचारतो ना तू कोण कुणाचा कोण आहेस
कशासाठी आलास त्याचं कारण हनुमंतराया स्वतः व्यवस्थित असणारा राजा रावण घाबरल असं सांगू लागले. सुबाहू ताटकांदर्शन त्रिशी रामाविला खरं दोषेल त्यावेळेस असणारा जो स्वभाव असणारा ज्याला मारला ताटिकाचा जनवध केला आणि असणारा त्रिशिरा आकाश मार्गे 4 शिख सोडून लंकेच्या वळवण टाकला आणि जे तिरशिरा आहेत तिरमुडक्याची खर दुष्यंत यांचा असणारा ज्यानं वध केला त्या रामाचा मी दूत आहे. कोंद गडधारी दिशा गुरु सूर्यवंशी श्रीरामचंद्र त्यांचा दूत मी. जो सूर्यवंशामध्ये असणारा प्रभू रामचंद्र आहे आणि असणारा त्याच्या हातात कोदंड नावाचं धनुष आहे आणि दीक्षा माझा गुरु स्वतः असणारा वैष्णव महाराज आहेत. अशा गुरुचा मी असणार म्हणजे असा त्या गुरुचा शिष्य प्रभू रामचंद्र आहेत. अवतारिक पुरुष आहेत आणि त्या मी रामाचा दास आहे. तुमच्या दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा. एवढाच आशीर्वाद असणारा आजच्या दिवस उद्या दुसरा जरा जास्त व्हायचा आशीर्वाद. प्रभु रामचंद्र भगवान की जय. राक्षस राजा मी रावण तुझ वदावया कैची अंगवन तरी माझे बळ असाधारण नाही प्रमाण मारावया. त्यावेळेस असा राजा रावण म्हणू लागला की मी राक्षसाचा राजा आहे आणि तू तर एक सामान्य वानर आहेस. मला काय मारतोस? इथं जे मारण्यासाठी आलास हे योग्य नाहीये. हे माझ राज आहे माझी रांक आहे. हे जरा थोडं त्याला माझ्याची घमेंडच होती. लागता बाहोची चपेट मेरो मांदार होती पिट ते रावण दशमुख किट लंका त्रिकोट ते प्रभू रामचंद्राचा हात होतोय म्हणून हनुमंताला आवेश आला होता. मला एक असताना थापड मारले त्रिकुट लंका सहित असताना 3 शिखर आणि हे लंका नगर राख रांगोळ असताना करून टाकेल. तुझा असणारा राजा रावणाचा राजा मला ह्याची असणारा भीती वाटत नाही. हे हनुमंत दम देऊन राजा रावणाला बोलू लागला. रावणायसी दश कंठे रणे मर्देन कोट्यानु कोटे तुम्ही लंकेची त्रिकुटे वामुष्टे मर्देन. आणि हे रावणा तुझ्यासारखे 10 तोंडाचे किडे एक हातामध्ये असणारा चोळून मी असणारा स्वतः या ठिकाणी मारणार म्हणजे मारणार. त्रिकुट नगर सुद्धा ठेवणार नाही लंका नगर सुद्धा सुखी ठेवणार नाही असं हनुमंतराया स्वतः राजा रावणाच्या समोर बोलू लागला. मनसे तुझ सवे वानर असते पाठी राखे अपार मी एकांगवीर पुरे दशेर दंडावया. यावेळेस असणारा राजा रावणाच्या समोर मारोत्र्या म्हणू लागला मी एकला एक एकुलता वानर आलोय. तुझ्या बरोबर अधिक सायना असेल तुझे पाठराखा कोणी असतील माझं कोणी नाहीये. म्हणून तुला जर काही करायचं असेल तुझी अपेक्षा असतील आताच बोलून दाखव असं हनुमान बोलू लागले. मी तव एकला एक वानर श्रीराम कटकीचे किंकर तुझे कोटी कोटी झुंजार मज समोर करे उभी. मी एकला एक वानर या लंकेत आलोय. तुझे कोटी कोटी रणयुद्धे असणारे जे रणामध्ये असणारे प्रंगत आहेत ते माझ्या समोर असणाऱ्या लढाईसाठी उभा कर. मी असताना त्याचा समाचार घेतो असं हनुमान रावणाला बोलू लागल्यावर राजा रावण आत असताना दरदरू लागला पण वर मात्र आवा असं आणू लागलं. मशके कोटी कोटी झुंजार मज मारे तादस शिर कोण राखेल निशाचर सुरासुर पाहो पा. तुझे कोटी कोटी वीर असताना श्रेष्ठ माझ्या समोर असताना युद्धासाठी उभा केल्यावर कोण माझ्या बरोबर पुरुषार्थ करतो त्याचा असणारा मला समाचारच एकदा घ्यायचा आहे. कारण तुला त्या सुराची वीराची 33 कोटी देव जिंकिराची एक प्रकारची घमेंड आहे. मी असते तोडणार आणि तुझा गर्व कमी करणार असं हनुमंतराय म्हणतात. सदाशिव तुझ रक्षेता तुवा चोरले श्रीरामकांता शिव पेटला तुझ्या गाता चोरी करिता कोण राखे. बरं तुला हमेशा करता तुझा सांभाळ कोण करतोय तू महादेव करतो. पण महादेव सुद्धा तुम्हाला आता सहकार्य करणार नाही का. तो धर्म सोडला नीती सोडली आणि नीती सोडल्यामुळं धर्म सोडल्यामुळं तिथं असताना तो महादेव तुमच्याकडे पाहणार नाहीये का.
तर तुम्ही असणारे परशुरामचंद्राचे जे असणारे सत्य पतिव्रता सीता आहे तिचं अपहरण केलं. सीतेचं काय घेऊन बसला, त्या महादेवाचीच पार्वती घेऊन आला होता. त्याच्यामुळे याला काही एवढं नवल नाहीये. म्हणून ब्रह्मा तुझ नित्य सहाकारे, त्याचे वंशी तू दुराचारे, चोरे मारे आणि परद्वारे, ब्रह्मा तुझवरी शोभला. ब्रह्मदेव असताना तुला वाटतं यदा कदाचित त्या वंशात जन्मल्यामुळे तुला मोठेपण आहे, स्वाभिमान आहे तुझ्या वंशाचा असल. पण ब्रह्मदेव सुद्धा असताना तू चोऱ्या करायला लागल्यामुळं, मारामाऱ्या करायला लागल्यामुळं, तू अनाचारी वागायला लागल्यामुळं तो सुद्धा तुझ्यावर रागावलाय. हे लक्षात ठेव राव ना. जवळ तू असताना नीतीवर येत नाहीस, धर्मावर येत नाहीस, त्यावर तुला कोणी असताना महादेव किंवा ब्रह्मदेव सहकार्य करणार नाही, असं हनुमान बोलू लागले. ब्रह्मा शिवानी शक्र तुझ क्षोभले सूर समग्र, मज मारिता दश शेर, कोण समोर राहील. कोट्यान कोटी वीरत असताना या ठिकाणी तुला आता तुझ्या समोर माझ्या समोर कोणी येणार नाहीये. ब्रह्मदेव, विष्णुदेव, महादेव आणि ते शुक्र म्हणजे आपलं ते इंद्रदेव, ते सुद्धा हे सगळे असणारे तुझं आहेच चिंतात. कारण तू धर्म सोडला, नीती सोडली, त्याच्यामुळे असणारा आता मात्र तुला सहकार्य कोणी करणार नाहीये. याच्यासाठी मी सांगतो तो सलाई असं हनुमान राय सल्ला देऊ लागले. मुख्यत्वा चोरले सीता सत्य, जटायू मारिला विश्वासघाते, पतिव्रतेशी मागता रते, प्रजापती क्षोभला. मुख्य असणारे तू काय केलंस, जी सीता सत्या आणि असरा जो रामाचा आवडता घराटी कार होते तो असरा जटाई फसवून मारलास. आणि म्हणून जे प्रजापतीत ब्रह्मदेवासारखे ते सगळे असणारे तुझ्यावर रागाव झालेत, क्रोधित झालेत. तुला आता आशीर्वादाची आस तुझी संपलेली. तू आतापासून आशीर्वादाच्या जीवावर टिकला होता. तू आतापासून पूर्वी नामस्मरण केलं, जप केलं, मगच बापूला सांगितलं तपश्चर्या केली म्हणून तुझं असताना अवसर वाढलं, सामर्थ्य वाढलं. आणि त्या सामर्थ्यावर आतापासून तू चांगला होता, पण आता अनाचारी बनला. केव्हा तू सीतेचं अपहरण केलं तेव्हा. आणि त्याच्यामुळं तुला आता प्रजापती आशीर्वाद देणार नाही, इंद्रदेव आशीर्वाद देणार नाही, विष्णुदेव देणार नाही, आणि ब्रह्मदेव तर तुझ्यावर रागावलायच. माझा मारिता दशवक्त्र, कुमार प्रधान सैन्य समग्र, रणे मर्दोनी निशाचर, सीता सुंदर मगनेन. मी याच समोर राजा रावणाला आताच आता मारणार. तुझ्या असताना इंद्रजित त्यालाही ठार करणार, तुझे राक्षस त्यांना संपुष्टात आणणार. तुला वाटत असं तर 33 कोटी द्यायचे मी जिंकले, पण तो अनाचार केल्यामुळं तो आशीर्वाद संपलाय. आता या क्षणाला सगळ्याचा शेवट करून मी आईसाहेब सीतेला इथून घेऊन जाणार आहे. कुणाला ज्याला अडवायचं असेल त्याला पराक्रम करा, नसल आपोआपल्या घरी. ऐकून हनुमंताची मात, इंद्रजित चळे कापत, धाके विभीषणाशी सांगत आला अपघात. असं ज्यावेळेस हनुमंताचं बोलणं ऐकलं त्यावेळेस असणारा इंद्रजिताला असणारा अनुभव होता. माझा अनुभव आहे अंगात तेच जागा, त्याला अनुभव होता. ह्यानं असं ठोकलं होतं, बोयऱ्यामध्ये लपून बसलं होतं इंद्रजित, आणि ते कसं तरी बरं मध्ये बाहेर आणलं होतं. त्याला वाटलं का आपली कस तरी मोकळी झाली. म्हणलं हनुमंत आता मोकळा आपल्याला सोडित नाही, आता काय करावं असं विचाराचं कावर इंद्रजिताच्या डोक्यात घुसलं. आणि ते असं आपल्या काकाला, कारण का सला यायचा असेल तर असणारा एक संताचा घ्यावा म्हणून संत असणारे काका होते बिबीसाई महाराज, त्यांच्याकडे गेले. हनुमंताचा रणावर्त भोगून इंद्रजित असे भीत, न सावे पुच्छाचा घात लंकानात केवी वाचे. स्वतः असणारा बिबीसाईने सांगू लागला इंद्रजित या हनुमंताचं शेपूट असं नाही बरं घाट आहे, वज्र दिया एक फटका बसला की भात करते. ते असताना कोणाला सोडित नाही. टरबूज फोडल्याने राक्षसाचे मस्तक पडतंय. याच्यामुळं आता रावत जर पुढे गेला का विठ्ठल महाराज तर असणारा ते काय असणारा रावण वाचणार नाही. याच्यासाठी तुम्ही संत माई बाप एवढाच आता उपकार करा, रावणाला वाचवा असं इंद्रदेश म्हणू लागला. लंक्यानोने हनुमंत काय नव्हेची पुरुषार्थ, आजी निमाला लंकानाथ आला अंता राक्षसा. या लंकेमध्ये असणारा हनुमंताला आणून मला वाटलं माझा मोठेपणा होईल, कीर्ती होईल. सगळे लोक असताना 33 कोटी देव माझी कीर्ती म्हणतील.
पण इथं असताना हनुमंताला आणून माझी कीर्ती धुळीत मिसळली. मी तर असताना मिसळत मिसळलं, पण राजा रावणाला सुद्धा जगू देतं का नाही ही मला पंचायत पडली. म्हणून असताना भीमसेन महाराज तुम्ही उठा आणि काहीतरी मार्ग सांगा. इंद्रजित बिभीषण सचिंत कैसे निवाचेल लंकानात. तव बोलिला हनुमंत ते पुरुषार्थ रामाचा. इंद्रजित असताना वाचण्यासाठी जीवाचा धारपडा असताना करू लागला. रावण वाचला पाहिजे, लंकानगर जगलं पाहिजे, राक्षस असताना व्यवस्थित राहिले पाहिजे, राजा रावणाची राजधानी सुद्धा टिकली पाहिजे. याच्यासाठी असताना बिभीषणाकडून सल्ला घेऊ लागला. काय सांगू लागला? रणे मारेन रावण करोनी सीता सोडवण. सीता घेऊन जाता जाणवा कोण येऊ शके. इंद्रजितच असताना म्हणू लागला हे वानर दिसायला सामान्य आहे, पण असायला दिसतं नसतं आणि म्हणून जग आणि असतं तसं बी नसतं. आणि म्हणून असताना हे वानर आता सीतेला नेतय, रावणाला मारतय. इथं असताना जे समोर येईल त्याला ठार करतय आणि नक्की असताना वानर सीतेला नेतय. आता करावं काय असा विचार असताना इंद्रजित करू लागला. इतुके करिता न लगे क्षण परे श्रीरामे वाहिल्यान. स्वस्ते मारीन रावण मिथ्या कोण करू हे हनुमंताचा विचार आहे. एका क्षणात असताना रावणाला मारून इंद्रजिताला असताना अपमानित करून राक्षसांचा निपांत करून आताच्या आता नेतो. पण हे राम जप करीत होतं, रामाचं चिंतन करीत असल्यामुळं रामानं कानात सांगितलं हनुमंता मी पूर्वीच प्रतिज्ञा केली आणि रामायण पुढे जर वाढवायचं असेल तर तू आताच काही रावणाला मारो नको. तुला फक्त सीतेचा शोध सांगितलाय एवढाच करून ये. जमलं तर टेंबा लावून ये. चल मारवणे आदर्शिरा स्वस्त करावे वसुंधरा. सुखी करावे चराचरा श्रीरामचंद्रा. मारून ये असताना सगळंच राक्षसाला बऱ्याच राक्षसाला असताना मारून रामाची प्रतिज्ञा आहे. काय वसुंधरा म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीला पापी जे अभक्त दैत्य ते मातले आणि धरणीशी झाले वजे त्यांचे. जेवस असणारा कृष्णाचा रामाचा अवतार होतो का तेवढंच अभंग घाल. आणि तेवढंच असणारा या पृथ्वीला ज्याचं वज झालंय ते वज कमी करण्यासाठी रामानं प्रतिज्ञा केली. आणि ती प्रतिज्ञा मी खोटा कोण करणार असं हनुमंतराया मनातली मनात म्हणाली. रामला ऐकू दिलं असतं ती बावळ असतात म्हणून ते त्याला ऐकू जासारखं नाही म्हणले, मनात म्हणले. आणि त्यावेळेस असणारा रावणाला मारायचं हनुमंतानं थांबविलं. पण इंद्रजित माता हादरला होता, समोर कुणी नाही आलं. सोडावी देवांची बांधवडे तोडावी नवग्रहांची बेडे. उभा राहावी रामराज्याची गुडे हे मर्यादा गाडे श्रीराम. परशुरामचंद्रानं प्रतिज्ञा कमन केली. या 33 कोटी देवाच्या पायात बेड्या घातल्यासारख्या म्हणजे त्याच्या अवकातीमध्ये त्याच्या आज्ञेमध्ये 33 कोटी देव या राजा रावणाने ठेवले होते. आणि या पृथ्वीवर असणारं पापाचं वज झालं या दैत्याचं झालं होतं ते कमी करण्यासाठी हा प्रभू रामचंद्रानं जी प्रतिज्ञा केली की रावणाचे मुंडके मी हातानं असताना कोदंड रामाच्या धनुष्याला उडवील आणि त्याच वेळेस या सृष्टीवर चौकड रामराज्य आणेल म्हणजे पाप असताना कमी करेल. आणि ती असताना ही प्रतिज्ञा खोटं करणारा मी कोण माकड असं हनुमंतराय स्वतःला कमी समजू लागले. रावण मात्र मानस समजित होता. अजून नाही जमून हनुमंतरा ती ऐका. वानरे करोनी उड्डाण जीवे मारावर शानन. श्रीराम प्रतिज्ञा पाळन कपी रावण मारेच. मारोत्र्यानं एकच उड्डाण करावा. एका गावामध्ये 2 तुकडे राजा रावणाचे असणारे करावत निपांत करावा. एवढा मनात धैर्य पक्क झालं. पण रामाची प्रतिज्ञा हनुमंताला आठवली, रामाचे शब्द असणारे कानात आठवले. हनुमंतराय कधी कधी अधून मधून रामायण वाचित होती आणि म्हणून ती प्रतिज्ञा त्यांच्या लक्षात आली होती. आणि त्याच्यामुळे असणारा रावणाला मारायचं हनुमंतानं जरा बंद केलं. काय केलं पुढं? रावणाची राही शिरे हनुमान खुडितान कागरे. मर्यादा केली श्रीरामचंद्रे मनोनी वानरे राखीला. 10 मुंडके फुलं तोडत तसे असणारे हनुमंतानं राजा रावणाचे तोडले असते. कारण का ऐन सीतेचं अपहरण केलं त्याचा क्रोध हनुमंताच्या मनात होता. त्यांना काही रामाची परवानगी घ्यायची गरज नव्हती. जागेवर चोर सापडला होता. पण रामाची जी प्रतिज्ञा होती मर्यादेचा महामेरो एक बाणी एक वचने एक पत्नी आणि त्यावेळेस प्रतिज्ञा केलेली होती आईच्या उदरात आणरे धनुष्य मारिन रावणा
असे असणारी प्रतिज्ञा आईच्या उदरात असताना केलेली होती आणि ती प्रतिज्ञा एक प्रकारे आता खरी करायची होती आणि ही प्रतिज्ञा मी सेवक असून खोटी करतो का काय म्हणून रावण सोडला, नाही तर तिथंच असणारा बराच असणारा त्रास हनुमंतानं रावणाला दिला असता. श्रीराम मर्यादेचे उत्तर सर्वतानुलंघीच वानर या लागी तो दश शिर जीवे कपिंद्र न मारे. एक पिंजरा हे हनुमंता माझी असणारी मर्यादाची रेख आहे. एक रेख असणार लक्ष्मणानं वळलीत रावणाला नाही, समुद्रावरून गेला पण लक्ष्मणाच्या रेगेवर नाही जात आलं. आणि तशी माझ्या मर्यादाची महामेरूची रेग आहे. तू जर रावणाला मारशील का तर माझी प्रतिज्ञा, माझा अवतार, माझं चरित्र हे पूर्ण असताना पुढेही बहुत करणे आहे. याच्यासाठी तू काही मारू नको असं मनातली मनात रामानं हनुमंताला सांगितलं आणि त्याच्यामुळं रावण आज काय कारण त्याचं आयुष्य थोडस शिल्लक राहिलं. जीवेन मारेच वानर मरणापरीस हे दुर्धर निर्वत्सला दश शिर तेही सादर अवतारा. त्यावेळेस असणारा जीव मारला नाही हनुमंताला राजा रावणाला, पण त्याचा अपमान केला आणि अपमान म्हणजे स्वाभिमान कमी केला, त्याची कीर्ती असणारी कमी केली आणि जे असणारा श्रेष्ठत्व होतं ते संपुष्टात हनुमंताला आणलं. कशामुळं ते नुसतं येड्यावानी बरमीत असताना इकडून तिकडं तिकडून इकडं नुसत्या सिंहासनाच्या पुढं चक्राच करू लागलो आणि नेराच्या पुढं कोण रावण म्हणू. जळो ते रावणा तुझी थोरे जळो तो राजा होय भिकारे जळो ते कर्म करणे चोरे परणारे पतिव्रता. जळ राजा रावणा तुझा थोरपण जळ असणारी आग लागत तुझ्या लंकेला किंवा आजा तुझ्या मोठेपणाला. कशामुळं तू चोऱ्या करतो आणि असणारा अपहरण करून आमच्या हिसाबशीला आणतो असा बरंच तुला इथून पाठीमागे मी केलंय म्हणून असणारा हनुमंताला जळो धिकार असो असं बोलू लागला. जळो ते तुझे रावणा कुळ जळो ते रावणा तुझे शिळ जळो ते रावणा तुझे बळ पापी केवळ परद्वारे. हे राजा रावणा जळ तुझं कोळ जळ तुझं शीळ जळ तुझा धर्म. राजा रावणाला वाटतं मी धार्मिक आहे. कशामुळं त्यानं 4 वेदाचे खंडन केले होते. म्हणजे एक संपुष्ट असा भयान मोठा होता, त्यानं साहित्य केल्या होत्या. त्याच्यामुळे त्याला वाटतं मी धार्मिक आहे मी धार्मिक आहे. पण याचीच कमेंट होती नवल अहंकाराची गोटी विशेषण लागे अज्ञाना पाठी. एक प्रकारचं हे अज्ञान आहेत का या बाळासारखे ह्याला काही वाटत नाही. चुकलं का हुकलं काय पण मध्येच हसत होतं ते मगा त्याला विचारणं का म्हणून हसत होतं पुन्हा. आणि म्हणून कारण त्यांना काय वाटत नाही पण अहंकार आहे मला येत आहे मला येत आहे असे ज्याला घमेंड आहे त्याला असताना त्या ठिकाणी हीच नवल अहंकाराची गोटी माऊली म्हणतात ही मी म्हणत नाही. आणि म्हणून असताना त्या ठिकाणी हा राजा रावणाला घमेंड होती मी काहीतरी करतोय मी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे मी जगाच्या कडून हेच धर्म आहे. आता ह्यो धर्म होता का धर्म कोणचा आहे खरा तो वेगळा धर्म आहे. तो असताना यासानं सांगितलाय ऋषीनं सांगितलाय साधूनं सांगितलाय तो धर्म आहे का ह्यानं सांगितलेला धर्म आहे. ह्यानं यद वाचले माझे धर्म झाला नाही. ऐका पुढं. देख देख रावणा तुझा पुरुषार्थ देख देख रावणा तुझा कर्तव्यार्थ देख देख रावणा तुझे व्रत स्वार्थ परमार्थ नाशिला. हे राजा रावणा तू जरी वेदाचे खंडन केले असले तरी धिक्कार असतो तुझ्या पुरुषार्थाचा तुझ्या वेदाचे खंडन करण्याचा तुझ्या धर्माचा सुद्धा. कारण तू धर्म नीट करीत नाहीस आणि हा धर्म नीट करीत नाहीस म्हणून असताना धिक्कार असतो. बरं ते हनुमंतालाच म्हणावा माझ्यासारख्या आंधळे पागळीला नाही बोलावं. चला. देख देख रावणा तुझी राक्षस जाते देख देख रावणा तुझी ख्याते देख देख रावणा तुझी कीर्ते झाले अपकीर्ते धिक रावणा तुझी अपकीर्ती. धिकार असो तुझ्या धर्माचा पुरुषार्थाचा तुझ्या कीर्तीचा आणि तुझ्या मोठेपणाचा गायनाचा तुझ्या लिलेचा असणारा सर्व काय तुझ्या कुळाचा सुद्धा धिकार असो असा असणारा हनुमंतराया त्यावेळेस असणारा समयाशी सादर व्हायला बोलत राहावं असं असणारा बोलू लागले. चला. देख देख रावणा तुझे जन्म देख देख रावणा तुझे कर्म देख देख रावणा तुझा धर्म निंद परामते लोके. धिक रावणा तुझं कर्म कोणचं असतं सकाळी उठून सूर्य अस्तमनाला जाऊपर्यंत जो नियमाने वागतो धर्माने वागतो
त्याला असणारा कर्म म्हणतात आणि ते कर्म सुद्धा तुझं एक प्रकारचा त्याचा धिक्कार असो, तुझं ज्ञानाचा धिक्कार असो, तुझ्या धैर्याचा धिक्कार असो, तुझ्या पुरुषार्थाचा धिक्कार असो, असं हनुमंतराया राजा रावणाच्या समोर सभेत एकलाच जाऊन बोलू लागले. का बरं? त्यांच्याकडे नामाचा असणारा महिमान होतो म्हणून. धिक्क धिक्क रावणा तुझी श्रीमंते, धिक्क धिक्क रावणा तुझी शक्ती, धिक्क धिक्क तो खडग तुझ्या हाती, लोम मारुतीचे न तुटेचे. हे राजा रावणा, तुझ्या असणारे जरी घर लंकेमध्ये शुद्ध कांचनाचे सप्तकोटी जरी असले तरी तेही असणारे धिक्कार असो. तुझ्या हातामध्ये जे चंद्र असं नावाचं खडग आहे, चंद्रचूडामणी शंकरानं दिलेलं, त्याचाही धिक्कार असो. अरे मारुतीच्या अंगावर एक केस तुटत नाही, आमचे केस जेवताना तोंडात जातात आणि असे आम्ही पुरुषार्थी आणि म्हणून असणारा तुझा धिक्कार असो. बरे हनुमंत म्हणतोय म्हणून. धिक्क धिक्क जीवित्व तुझे क्षिते, धिक्क धिक्क रावणा तुझी शौर्य शक्ती, परोक्ष चोरिले सीता सते, बाण भय भिसे श्रीरामा. आणि तू रामाला किती भेटतोस? तुझं पुरुषार्थाचा धिक्कार असो, तुझ्या कीर्तीचा धिक्कार असो, तुझ्या चरित्राचा सुद्धा धिक्कार असो. तू असताना समोरासमोर जर लढून स्थिती आणतोस का, मी तुला असताना मोठेपणा देतो. अरे पाठी मागून चोरासारखं येऊन सीतेचा बसायच्या वेशात, तू जर सर्वसामान्य वीराच्या वेशात येऊन असताना तो पुरुषार्थ केला असताना, पुरुषार्थ स्वाभिमान झाकून ठेवलास आणि एका साधूच्या वेशात आलास आणि जळस राम शिकारीला गेले त्यावेळेस असताना सीतेला घेऊन पळालास म्हणून धिक्कार. चोरिली माझ्या स्वामीची नारे, त्यात तुझी म्या धरली चोरी, चोर तो तव प्रत्यक्ष वैरे सहपरिवारे मारेन. आणि मी माझ्या गुरुची असणारी नारी माझी आई साहेब सीता, हनुमंत म्हणू लागले, ती चोरी केली होतीस तो पंचवटीला, तिचा शोध करीत असताना मी इथं आलो आणि त्या सीता मातेचा शोध असताना इथं लागला. म्हणून असताना तू प्रत्यक्ष असणारा माझा वैरी आहेस, माझ्या गुरुचा असणारा सुद्धा वैरी आहेस आणि त्या वैरीला असताना आता मी असणारा प्रत्यक्ष पकडल्यामुळं मी त्याला ठार केलं तरी मला पाप लागत नाही असं हनुमान बोलतोय. मी नाही चला देखता सैन्य भट सुबट, तुझे मर्दीन विष हे ओट, तुझे छेदावया दशकंठ, आलो मी वाट रामाचा. आणि धिक्कार असतो राजा रावणा तुझ्या तोंडाचा, तुझे होट नाक कान सगळं असणारा सुपडा साप असणारा सैन्य सहित आणि का असणारा तुझ्या पुरुषार्थ सहित सगळ्याच असणारा या ठिकाणी भुई सपाट असणारा केलं असतं. पण असणारा पुढं ही बहुत आणि कार्य करायचं आहे, कारण पुढं रामाला इथं अजून यायचंय आणि हातामध्ये धनुष्य घेऊन असणारा स्वतः पराक्रम ते रामाला करायचं आहे. म्हणून आता मात्र थोडस असणारा या ठिकाणी उगा चमत्कार नमस्कार करतो आणि असणारा ताकापुरतं रामायण करून ऐसे बोलता महाबळे, पिंजारल्या रोमावळे, लांगोल त्राटले भूतळे, वाढले निराळी कपिपूच. असं असताना त्या ठिकाणी हनुमंतराया बोलले. हवेस असता हनुमंताला आला शेपूट असं जरा लांबिले बरोबर एक असताना त्या लंकेच्या प्रांगणामध्ये पटांगणात दणका दिल्याबरोबर असताना अक्कलंकनगर हादरलं. किल्लारीचा भूकंप झाल्यावर जसं हादरलं होतं ना, आणि तिथं असणारे बरेच काही भूकंपानं मृत्युमुखी पडले होते, तसे असणारे त्या ठिकाणी हनुमंताला आधीच मृत्युमुखी पडले होते. आणि तसं असताना दणका घाबरट निर्माण झाली आणि त्याच्यावर असताना राजा रावण विचार करू लागला. ते मला विचार तरी कवर करतो बाबा, मला उद्या संध्याकाळ पोचतो. सवेचे आठवले हनुमंता, श्रीराम वधील लंकानाथा, व्यर्थ कामी क्षोभो आता, केले शांत निज कोपा. भीम रूप धरी हनुमंताला भीम रूप धरलं होतं. दांडग रूप धरून हे राजा रावणाला ठार करण्याचा विचार त्याच्या मनात आला होता. पण ज्यावेळेस असताना रामाची प्रतिज्ञा आठवली, रामाचं नामस्मरण केलं, त्यावेळेस बुद्धी, कारण बुद्धिमत्ता एक प्रकारची बुद्धी आठवली आणि त्यानं स्वतः हनुमंताने
रावणाला मारण्याचा विचार आताच तो सोडून दिला आणि त्यावेळेस असताना राजा रावणाचं काय विषय शिल्लक होतं त्यावेळेस तो थोडं थांबला आणि थांबल्यामुळे असताना पुढे रामायण लांबलं. एका जनार्दना शरण केले लंकेश गर्वहरण जाळील लंका भुवन रणकंदार अवधारा. एकनाथ महाराज स्वतःच्या गुरुला शरण जातात आणि पुढेही बहुत अनेक असताना फार महत्वाचं आहे. काय करायचंय? लंका नगर असताना उद्याच्या आधीमध्ये जाता जाता इशारा केला नाताना की आता हे लंका नगर चेतवायचंय म्हणजे चेतविलंय उद्या चेतविणार येतं आणि तिथला जो वृत्तांत होईल गुढी होईल एक प्रकारचा असणारा संवाद होईल आणि तो संवाद उद्याच्या आधी आहे. मी सुद्धा माझ्या दादा माऊलीला शरण जातो. काही हुकला चुकला असेल ते मला माफ करा. पुन्हा येतो चला. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एका कार्तिकाया हनुमद रावणम गर्वहरणम नाम ब्रह्मलिखिते द्वादश अध्याय पुंडलिका वरदारित